आज आपण बनवणार आहोत पोटॅटो बाईट्स। त्याच्यासाठी बघा मी इथं 3 उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत, 4 ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत, कॉर्नफ्लावर, धना पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, थोडीशी जिरी बघा बारीक करून घेतलेले, लई पण नाही, हळद, मीठ, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि थोडीशी मिरची पावडर। आता आपण हे बटाटे अगोदर खिसून घेणार आहे, थोडे बघा बारीक करून असे। बघा आपण बटाटा पूर्ण मॅश करून घेतले। आता हे ब्रेड आपण पाण्यात भिजवून घेणार आहोत। बघा असं ब्रेड मधलं पाणी पिळून घ्यायचे बघा व्यवस्थित। तर ह्याच्यात आपण टाकून घेऊयात। आता जे आपण घेतले सगळे मसाले ते आहेत ते टाकून घेऊयात। कोथिंबीर बघा, ही धना पावडर, आमचूर पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे, थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिरची पावडर, आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचे बघा, गरम मसाला, धना पावडर आणि कॉर्नफ्लावर। आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित बघा मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित पीठ मळायचे बघा हे सगळं। बघा अशा प्रकारे आपण हा डो मळून घेतलेला आहे बघा व्यवस्थित हे पीठ बटाट्याचं। आता आपण हे बघा, आता आपण याच्यातील ना एक गोळा घेऊयात आणि पळपुटावरती त्याचे छोटे छोटे आकार करून घेऊयात बघा। असं व्यवस्थित बघा गोल गोल आपल्याला फिरवून घ्यायचे, एकसारखा असा आकार आला पाहिजे बघा ह्याचा। खूप पण जाड नाही करायचं आणि खूप पण पातळ नाही ह्याचा आकार करायचा बघा। थोडंसं दाबून घेते हे। तर आपण ह्याचे कट करून घेऊयात बघा। बघा ह्याला आपण असं काटे चमच्याने असं थोडंसं प्रेस करून घेणार आहे बघा। जे की लहान मुलं याच्याकडे आकर्षित होतील, नाही तर असं पण तळलं तरी पण चालेल। तुम्हाला जसा आकार हवा आहे बघा तसं तुम्ही करू शकतात, किंवा असं पण बघा बनवू शकतात अशा प्रकारचे। हे पण खूप छान होतात बघा। आपण जसा पाहिजे आपल्याला तसा आपण ह्याला आकार देऊ शकतो, गोल, चौकोनी, त्रिकोणी, कसा पण। बघा मी इथं तेल गरम करून घेतलेले, आता आपण ह्याच्यात सोडून घेऊया तेलात बघा। मोठ्या एकदम आचेवरती बघा आपल्याला हे थोडे तळून घ्यायचे, नंतर थोडासा मीडियम करायचा आहे, लो फ्लेमवर अजिबात तळायचं नाही बघा। बघा एका साईडने चांगलं व्यवस्थित भाजले ना की आपण पलटी मारून घेणार आहोत। बघा एका बाजूने चांगला सोनेरी रंग आलेला आहे बघा। आता आपण हे पलटी घेऊया करून सगळे। बघा एकदम ब्राऊन असा याचा कलर झालेला आहे, तर आपण काढून घेऊया। बघा क्रिस्पी पण झालेले ते एकदम छानपैकी आपले। आता
आता आपण बघा मी हे त्रिकोणी आकाराचे पण बनवून घेतलेले आहेत. आता आपण ते पण तळून घेऊयात. बघा तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी नाही ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकलं तरी पण चालेल आणि थोडीशी हिरवी मिरची पण कट करून टाकली तर चालेल. बघा अशा प्रकारे आपण हे सर्व बनवून घेणार आहे. आता बघा असा गोल पण आकार दिला तरी पण चालेल. तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता. बघा अशा प्रकारे आपले बटाट्याचे बाईट्स रेडी झालेले आहेत. चला तर मग या खायला. तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकतात बघा, चटणीसोबत पण. चला तर मग आपल्या रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.